आपल्याप्रती, या परिवारावरती ज्यांचे निश्चित भक्ती आहे, या परिवाराचा एक आधारवड म्हणजे सन्माननीय नातेवाईक नगरीचे माजी उपनगराध्यक्ष, आमच्या SND इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन सन्माननीय मालोजीराजे देशमुख साहेब अर्थात आबासाहेब यांचं आगमन या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी होत आहे। आपलं आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय। त्याचबरोबर आमच्या सह्याद्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय रणवीर भैया देशमुख साहेब आपण उपस्थित होत आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं, या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपलं आम्ही शब्द सुमनाने स्वागत करतोय। त्याचबरोबर नातेवाईक नगरीचे नगरसेवक सन्माननीय भैयासाहेबजी सोरटे साहेब आपण देखील या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होत आहे। आपलं आम्ही या मंगल प्रसंगी या संध्या समय या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करतोय। खरं तर नजरेने पाहावा, मनाने टिपावा आणि स्मरणाने जपावा या पद्धतीचा गोडगोजीरवाणा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय। मी आपणा सगळ्यांचं या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय। आजूबाजूला उभा असणाऱ्या सर्व मान्यवर मंडळींना, सर्व पै पाहुणे मंडळींना, सर्व वराठी मंडळींना नम्रतेची विनंती आहे, आपण सगळ्यांनी आतमध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं, नम्रपूर्वक विनंती आहे। La 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 गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारों, संभलना मुश्किल हो गया। दिल में मेरे ख्वाब तेरे, तस्वीर जैसे हो दीवार पे, तुझ पे फिदा मैं क्यों हुआ, आता है गुस्सा मुझे प्यार पे। मैं लुट गया मान के दिल का कहा, मैं कहीं का ना रहा, क्या कहूँ मैं दिलरुबा, बुरा ये जादू तेरी आँखों का, ये मेरा कातिल हो गया। गुलाबी आँखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया। मैंने सदा चाहा यही, दामन बचा लूं हसीनों से मैं, तेरी कसम ख्वाबों में भी बचता फिरा नाज़नीनों सा मैं। तौबा मगर मिल गए तुझसे नजर, मिल गया दर्द जिगर, सुन जरा ओ बेखबर, जरा सा हंस के जो देखा तूने, मैं तेरा बिस्मिल हो गया। गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया। संभालो मुझको ओ मेरे यारों, संभलना मुश्किल हो गया। हळद अलगत ओली होत असते, कुंकू सौभाग्याचे रूप धारण करते आणि एक सौभाग्यकांक्षणी सौभाग्यवती होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असते। यासाठी हवा असतो आपणा सगळ्यांचा आशीर्वाद, आपणा सगळ्यांच्या शुभेच्छा, आणि हाच शुभाशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षा घेऊन
वेगवेगळ्या क्षेत्रातील आपण सगळे पाहुणे मंडळी आज या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहे, तेव्हा आपणा सर्वांचं या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आपणा सगळ्यांच्याच उपस्थितीतून आजचा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय, तेव्हा आपणा सगळ्यांचं या संध्यासमयी आम्ही शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करतोय. चिरंजीव रेवान आणि चिरंजीविका सौभाग्याकांक्षिणी ऋतुजा, आपलं आयुष्य हे सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं, दोघांचाही संसार सुखाच व्हावा आणि आपणा सगळ्यांचं आशीर्वादाचं बळ त्या संसारामध्ये त्यांना मिळावा, ही भावना आमच्या पलंगे परिवार आणि आमच्या हतांगळे परिवार या दोन परिवारांनी सांभाळलेली आहे. आणि म्हणूनच आज या 27 नोव्हेंबर 2025च्या संध्यासमयी बरोबर 5:50 शुभमुहूर्तावरती आज आपणा सगळ्यांच्या साक्षीनं नवदंपती आज एक रेशीमगाठ बांधणार आहेत आणि त्या रेशीमगाठीला आपला हातभार लागणं, आपणा सगळ्यांचा आशीर्वाद लाभणं, आपणा सगळ्यांच्या शुभेच्छा लाभणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अनादी कालापासून चालत असलेली विवाहाची परंपरा आजही मानवजात त्याच ताकदीनं सांभाळत आहे. अशा या अनादी कालापासून चालत असलेल्या विवाह परंपरेचे आपण सगळेजण या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं साक्षीदार होत आहे, तेव्हा मी आपणा सगळ्यांचं या विशेष आणि महत्त्वाच्या असणाऱ्या पलंगे आणि हतांगळे या दोन्ही परिवाराच्या वतीनं शब्द सुमनांनी स्वागत करीत आहे. हे भास होते कसे, हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. धावले धुंदावले कधी गुंतले मन बावरे, नकळे कधी होरामुळे सूर लागले मन मोकळे. आभास की तुझी आहे नशा, मला साद घालते दाही दिशा. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे.
लागणे नवे वाटे मला ते दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे 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 रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा हे भास होते कसे हे नाव ओठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे 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 दरम्यानच्या काळामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य आमच्या सह्याद्री पतसंस्थेचे संस्थापक सन्माननीय धनाजी बापू देशमुख साहेब यांचं आगमन या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं झालेलं मनपूर्वक स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन ज्येष्ठ व्यक्तिमत्व डॉक्टर MP मोरे साहेब आपण उपस्थित होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. श्री शंकर सहकारीचे संचालक सन्माननीय नंदनजी दाते साहेब आपण उपस्थित होत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतोय. आमच्या दिव्य मराठीचे पत्रकार सन्माननीय अभिजित मामणे सर आपण उपस्थित होत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रेणुका परिवाराचे आधारवड तुम्हा आमचा सगळ्यांचा अभिमान तुम्हा आमच्या सर्वांचा स्वाभिमान सन्माननीय बाबाराजे देशमुख साहेब अर्थात दादासाहेब यांचं आगमन या पवित्र विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या पलंगे परिवार आणि हातंगळे परिवार या दोन परिवाराच्या आनंददायी क्षणाच्या निमित्तानं या ठिकाणी होत आहे. दादासाहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करत नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावं. कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय समीरजी ताटेसाहेब पुणे आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय बाळासाहेबजी घोलप साहेब आपण उपस्थित होत आहे. आपलं कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. श्रीपूरहून विशेष उपस्थित असणारे सन्माननीय कमलाकर नवहिरे साहेब आपण उपस्थित होत आहे. आपलं कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत आहे. मायसरचे सन्मान्य हनुमंतजी जमदाडे साहेब आपण उपस्थित होत आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय ढमाळ सर आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पुशे सावळीचे विश्व हिंदू परिषदेचे आमचे अरविंदजी कांबळे साहेब आपण या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होत आहे. आपलं आम्ही या लग्न समारंभाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत व्यसनमुक्त युवक संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आमच्या चैतन्य जप प्रकल्पाचे सर्वेसर्वा सन्माननीय हरिभक्तीपरायण धैर्यशील भाऊ देशमुख साहेब यांचं आगमन या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर नातवंड नगरीचे माजी सरपंच सन्माननीय अमरशील काका देशमुख साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय तातासाहेबजी देशमुख साहेब आपण उपस्थित होत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मेजर सन्माननीय अनिलजी माने साहेब आपण उपस्थित होत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करून आपणास नम्र विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं. ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय निजामजी काजी साहेब आपण उपस्थित होत आहे. आपलं कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी शब्दसुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आमच्या रेणुका पतसंस्थेचे माजी चेअरमन ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय अर्जुन ताता जठार आपण उपस्थित होत आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपण आम्ही शब्दसुमनाने स्वागत करत नम्र विनंती आपण आसनस्थ व्हावं. रेणुका पतसंस्थेचे सचिव सन्माननीय नारायणजी बोराटे साहेब आपण उपस्थित होत आहे. विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपलं शब्दसुमनाने स्वागत. ॲडव्होकेट सन्माननीय लोंढे वकील साहेब आपण या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय गोटमभाया पांढरे साहेब आपण उपस्थित होत आहे. लग्न समारंभाच्या निमित्तानं दोन्ही परिवाराच्या वतीनं आपलं शब्दसुमनाने स्वागत करत नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावं. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी किशोरदादा गालिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
लोणारहून विशेष उपस्थित असणारे सन्माननीय जीवरावजी गालिंदे साहेब आपण उपस्थित होत आहे, मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. खंडाळीहून विशेष उपस्थित असणारे सन्माननीय उमेशजी काळे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुधीरजी इंगोले साहेब आपण उपस्थित होत आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं शब्द सुमनांनी स्वागत आहे. आमच्या मोरीची गावचे माजी उपसरपंच सन्माननीय माऊली सुळ साहेब आपण उपस्थित होत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं या लग्न समारंभाच्या निमित्तानं समस्त पलंगे परिवार आणि समस्त हतांगळे परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं शब्द सुमनांनी स्वागत करत नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावं. सन्माननीय काळे सर आपण उपस्थित होत आहे, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फलटणचे सन्माननीय मनोजी सरगर साहेब आपण या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होत आहे. शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे. नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावं. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. देणाऱ्याचे तुम्हा सर्वांतून आयुष्य निघून जावे. तुमच्या आमच्या सवीसाठी हापूस आणि तुमच्या आमच्या वस्त्रासाठी कापूस देणारा या संध्या समय अनेक शेतकरी वर्गांचं देखील विशेष आगमन या मंगल प्रसंगी या ठिकाणी होत असताना आपणा सगळ्यांचं या पवित्र आणि मंगलमय अशा विवाह सोहळ्याच्या निमित्तानं शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहेत SND इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सन्माननीय संदीपजी पानसरे सर आपण उपस्थित होत आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे. आपल्या नातेवाईक नगरीचे नगरसेवक सन्माननीय बाळासाहेबजी काळे साहेब आपण उपस्थित होत आहे, मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आमच्या बळीराजा पतसंस्थेचे संचालक सन्माननीय मोहनजी वाघमोडे साहेब आपण या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहेत. शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे. नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावा. सज्जनांच्या पदचिन्हांचा आणि संस्काराचा एक अनमोल ठेवा जपत स्वर्गात जोडणाऱ्या परंतु प्रत्यक्षात भूतलावरती घडणाऱ्या एका आनंददायी सणाचे आपण सगळेजण साक्षीदार होत आहे. शब्द सुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय डॉक्टर भोजने सर आपण उपस्थित होत आहे, मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जगताप कलेक्शनचे सर्व सन्माननीय जगताप साहेब आपण या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होत आहे. दोन्ही परिवाराच्या वतीनं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे. आपणा सगळ्यांच्या साक्षीनं दोन्ही परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांचं या लग्न समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत आहे. खरं तर लग्ना अगोदर मुलंही फुलपाखरासारखी असतात, पण ज्यावेळेला ती ग्रहस्थानाच्या दिशेने वाटचाल करतात त्यावेळेला त्या फुलपाखरांची पाखरं होतात आणि मग प्रत्येक पाखराला स्वतःच नवं घरट उभं करावं लागतं, स्वतःचं घरकुल थाटावं लागतं, नवा संसार उभा करावा लागतो. यासाठी हवा असतो आपणा सगळ्यांचा आशीर्वाद, आपणा सगळ्यांच्या शुभेच्छा आणि हाच शुभाशीर्वाद आणि याच शुभेच्छा घेऊन चिरंजीव रेवान आणि चिरंजीविका सौभाग्याकांक्षिणी ऋतुजा एका नवजीवनामध्ये आपणा सगळ्यांच्या साक्षीनं देवादिकांच्या शुभाशीर्वादामध्ये आणि आदरणीय ब्राह्मण काका यांच्या वेद मंत्रांच्या वाणीमध्ये या ठिकाणी 5:50 शुभ मुहूर्तावरती एका नवजीवनाला पदार्पण करत आहेत. त्यांचं हे नवजीवन सुखाचं जावं, समृद्धीचं जावं, आनंदाचं जावं या जाणीवेतून आपण सगळेजण या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य भूमाता ॲग्रो एजन्सीचे सन्माननीय सुधीरजी काळे साहेब आपण उपस्थित होत आहे. आपलं कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय गणेशजी पागे साहेब आपण या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहेत. शब्द सुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आमच्या मामाश्री ग्रामीण बिगरसती सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय रणजितजी काळे साहेब आपण या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय सुधीरजी दाते साहेब आपण या मंगल प्रसंगी उपस्थित होत आहे. शब्द सुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नम्र विनंती आपण आसनस्थ व्हावं. दरम्यानच्या काळामध्ये आमच्या समित सन्माननीय बंटी भैया सोरटे आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये नगरसेविका दीपालीताई देशमुख आपण उपस्थित होत आहे. आपलं आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीनं शब्द सुमनाने स्वागत करीत आहे. नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावं. माणूस तोवर जिवंत असतो जोवर माणसाच्या मनामध्ये चैतन्य जागृत आणि जिवंत राहतं. ज्या जीवामुळे जगणं घडतं तो जीव जाईपर्यंत त्याच्याकडे वळून न पाहणं हा त्या जीवाने जीवावर जिवंतपणी केलेला अन्याय असतो. असा अन्याय जीवाने जीवावर जिवंतपणी करू नये यासाठी माणुसकीचा गंध आणि प्रीतीचा सुगंध माणसांच्या आयुष्याशी अत्यंत प्रामाणिक राहायला पाहिजे. असाच हा माणुसकीचा गंध आणि प्रीतीचा सुगंध आमच्या पलंगे परिवार आणि हतांगळे परिवारावरती आपणा सगळ्यांचा राहावा यासाठी आपणा सगळ्यांना हे प्रेमपूर्वक मायेचं प्रेमाचं आपुलकीचं आमंत्रण दिलेलं आहे आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करत आपण सगळेजण उपस्थित होत आहे. सर्वांचं या पवित्र विवाह सोहळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. खंडाळीचे आमचे रुपेशजी काळे साहेब उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. माऊली मेडिकलचे आमचे सन्माननीय नवनाथजी पांढरे साहेब उपस्थित होत आहे.
शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे. नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावा. सन्माननीय रघुनाथजी पांढरे साहेब आपण या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहे. शब्द सुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं अक्षय प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय रवींद्र चांगन सर आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. युवा नेतृत्व सन्माननीय रोहितभाई शेटे साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये पुण्याहून उपस्थित असणारे सन्माननीय राजेशजी पडमळे साहेब आपण उपस्थित होत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं शब्द सुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये आयुर्वेदाचार्य सन्माननीय दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर आदिनाथजी रुपनवर साहेब आपण उपस्थित होत आहे. आपलं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे. नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावा. मानसाने मानसाला मानसाची रीत द्यावी. मानसाने मानसाला मानसाची प्रीत द्यावी. या दोन्ही परिवारांनी आपल्याला प्रेमाचं मायेचं आपुलकीचं असं आमंत्रण दिलेलं आहे. त्या आमंत्रणाचा स्वीकार करत आपण सगळेजण या मंगल प्रसंगी सूर्य अस्ताला जात असताना आपल्या मनातील सूर्य उदित करणारा एक पवित्र आणि आनंदाचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. ज्या परिवारामध्ये हक्काचं अभिमानाचं स्वाभिमानाचं असं हे नातेपुते नगरपंचायतीचं पहिलं नगराध्यक्ष पद होतं, अगदी त्याच घरातला असा सुंदर आणि महत्वाचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अशा या पलंगे आणि हतांगळे या दोन्ही परिवाराच्या या आनंदाच्या क्षणाचे आपण सगळेजण या ठिकाणी साक्षीदार होत आहे. आमच्या निलंगा तालुका आणि लातूर जिल्ह्याहून उपस्थित झालेल्या आपणा सर्व मान्यवर मंडळींचं आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या माळशिरस तालुक्यामध्ये आणि असणाऱ्या या पवित्र अशा नात्यातील नाट्यपुते नगरीमध्ये आपणा सगळ्यांचं आम्ही शब्द सुमनाने स्वागत करत मेडिकल आणि मेडिकलच्या सगळ्या क्षेत्राशी निगडीत असणारे आणि आमच्या उमेशजी पलंगे साहेब यांच्यावरती जीवापाड प्रेम करणारे आपण सगळे मान्यवर मंडळी आज या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अशा सगळ्यांचं आम्ही या मंगलमय विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करीत आहे. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय भारत खडके सर आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाठीमागे उपस्थित असणाऱ्या सर्वांना नम्रपूर्वक विनंती आपण सगळ्यांनी पुढे येऊन आसनस्थ व्हावा. समोर भरपूर जागा शिल्लक आहे. कृपया कोणी पाठीमागे थांबू नका. नम्रपूर्वक विनंती आपण पुढे यावं. हर हर महादेव पतसंस्थेचे वाईस चेअरमन सन्माननीय सत्यजी जमदाडे साहेब आणि प्रमोदजी बेंद्रे साहेब आपण दोघेही उपस्थित होत आहे. आपल्या दोघांचे मनपूर्वक स्वागत आहे. निमगाहून विशेष उपस्थित असणारे डॉक्टर राहुलजी गायकवाड साहेब आपण या लग्न समारंभाची साक्षीदार होत आहे. शब्द सुमनांनी स्वागत आहे. फलटणचे सन्माननीय नारायण आप्पा सरगर साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये आमच्या माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय संजयजी काळे साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय मदने सर आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नम्र विनंती आपण आसनस्थ व्हावं. दरम्यानच्या काळामध्ये बारामतीहून विशेष उपस्थित असणारे डॉक्टर बेंद्रे साहेब आपल्या देखील दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं माळशिरस पंचायत समितीचे सदस्य आमच्या लक्ष्मीकृष्ण पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय माऊली पाटील साहेब आपण उपस्थित होत आहे. आपल्या आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करतोय. दरम्यानच्या काळामध्ये नगरसेवक सन्माननीय अभिनाथजी दोशी साहेब आपण उपस्थित होत आहे. आपलं या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं शब्द सुमनांनी स्वागत आहे. नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावा. दरम्यानच्या काळामध्ये सह्याद्री हॉस्पिटलचे सन्माननीय डॉक्टर रुपनवर साहेब, डॉक्टर काकडे साहेब आणि डॉक्टर गावडे साहेब आपण तिघेही जण उपस्थित होत आहे. आपणा तिघांचंही या मंगल विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर बोधले साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय समीरजी सुरटे साहेब आपण या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आमच्या पलंगे परिवारांनी एक वेगळा जनसंपर्क निर्माण केलेला आहे आणि एक कौतुकाची आणि अभिमानाची बाब म्हणजे नातेपुते नगरीचं पहिलं नगरपंचायतीचं नगराध्यक्ष पद याच परिवारामध्ये होतं. असा अभिमानाचा स्वाभिमानाचा हक्काचा
परिवार असणारा पलंगे परिवार. आणि या परिवाराचा असा आनंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातील आपण सगळ्या दिग्गज मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहे. सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. अनादी कालापासून चालत असलेली विवाहाची परंपरा मानवजात त्याच ताकदीनं सांभाळत आहे. म्हणजे ईश्वराने निसर्ग निर्माण केला असला तरी सुद्धा निसर्गामध्ये माणुसकीची संस्कृती मात्र मानवानंच निर्माण केलेली आहे. आणि हीच माणुसकीची संस्कृती आज आमच्या पलंगे परिवार आणि हातांगळी परिवारामध्ये दिसून येते. अशाच या माणुसकीच्या सुंदर संस्कृतीमध्ये आपण सगळेजण या ठिकाणी सामील होत आहे. मनापासून स्वागत आहे. सन्माननीय जवाहर बापू इंगोले साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक स्वागत. सन्माननीय नागदेवजी पवार साहेब आपण उपस्थित होत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. श्री शंकर सहकारीचे संचालक नातेपुते नगरीचे प्रगतशील बागायतदार सन्माननीय सुनीलजी माने साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय कैलासजी बरटकर साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पुण्याहून उपस्थित असणारे सन्माननीय राकेशजी खलेटे साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय उज्ज्वल कुमार काळे साहेब मारडीहून विशेष उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मारडीहून उपस्थित असणारे सन्माननीय सयाजी जाधव साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. डॉक्टर अनिलजी पाटील साहेब आपण उपस्थित होत आहे. या मंगल प्रसंगी आपलं शब्दसुमनाने स्वागत आहे. पुण्याहून उपस्थित असणारे सन्माननीय राकेशजी खराटे साहेब आपण उपस्थित होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत आहे. नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावं. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय समीरजी ताळे साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्दसुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय अप्पासाहेबजी शेंडगे साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय हनुमंतजी माने साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नम्रतेची विनंती आपण आसनस्थ व्हावा. कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडीहून उपस्थित असणारे सन्माननीय अमीन कुमार करणे साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अप्पासाहेबजी शेंडगे साहेब आपण उपस्थित होता. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपला मी शब्दसुमनाने स्वागत करत नम्रतेची विनंती आपण आसनस्थ व्हावा. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहे डॉक्टर बाबासाहेबजी माने साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. डॉक्टर प्रशांत गांधी सर आपण या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहे. शब्दसुमनाने सहर्ष स्वागत आहे. नम्रतेची विनंती आपण आसनस्थ व्हावा. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळींचं आगमन या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी झालेला आहे. आपणा सगळ्यांची उपस्थिती आपणा सगळ्यांचा शुभाशीर्वाद या ठिकाणी लाख मोलाचा आहे. आपणा सगळ्यांच्या उपस्थितीतून आजचा सुंदर सोहळा या ठिकाणी अगदी फुलतो आहे, बहरतो आहे, आनंददायी वातावरणामध्ये या ठिकाणी पदार्पण करत आहे. तशा या आनंददायी क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार होत आहे. शब्दसुमन दरम्यानच्या काळामध्ये पत्रकार सन्माननीय आनंद कुमारजी जाधव साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्दसुमनाने हार्दिक स्वागत आहे. नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावा. कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत सन्माननीय राहुलजी पद्मसाहेब आपण उपस्थित होत आहे. शब्दसुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पार्टीचे नातेपुते नगरीचे शहराध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी पांढरे साहेब बॉस आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नातेपुते नगरीचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय राजाभाऊजी देशमुख साहेब आपण या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहे. शब्दसुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावं. श्रीराम फोटो स्टुडिओचे सन्माननीय दीपकजी जाधव साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय प्रकाशजी साळवे साहेब आपण या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहे. शब्दसुमनाने हार्दिक स्वागत आहे. नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावं. सन्माननीय बंडनाना कुचेकर साहेब आपण उपस्थित होत आहे. आपलं या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत आहे. नम्रतेची विनंती आपण आसनस्थ व्हावं. या सुंदर सोहळ्याचं सौंदर्य सद्विनित करणाऱ्या माता भगिनींचं देखील विशेष आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी होत आहे. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. खरं तर बाईच्या ओठावर दडलेलं असतं तिचं रडणं, वरवर हसणं आणि आतल्या आत कोडणं. वारा होऊन सारं घरभर पसरत राहते. घर आपल्या खांद्यांवरती तोलत राहते. आजारी माणसाच्या उशापाशी जाऊन बसत राहते. अशा अनेक भूमिकांमध्ये आपलं जीवन सांभाळणाऱ्या आणि या सुंदर सोहळ्याचं सौंदर्य शतगुणित करणाऱ्या माता भगिनींचं देखील विशेष आगमन या लग्न समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी होत असताना उपस्थित झालेल्या आपणा सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय.
दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय डॉक्टर हर्षजी चिकणे साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर परागी किसवे साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. उपस्थित झालेल्या आणि आपल्या पंचक्रोशीतील सर्व डॉक्टर क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळींचे या ठिकाणी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे. खरं तर सजीव सृष्टीला निर्जीव सृष्टी बनवत या सजीवाला जिवंत ठेवण्यास कार्य डॉक्टर मंडळी करीत असतात. अशा असंख्य डॉक्टर मंडळींचं आगमन या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने अटकन झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान चिकनामध्ये सन्माननीय नंदकुमारजी धालपे साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नम्रतेची विनंती आपण आसनस्थ व्हावा. कोल्हापूरहून विशेष उपस्थित असणारे डॉक्टर बाजीरावजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय इंद्रजितजी पाटील साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावा. कार्यक्रमाच्या निमित्तानं भांड पेट्रोलियमचे सर्व सन्माननीय आप्पासाहेबजी भांड साहेब आपण उपस्थित होत आहे. या मंगल विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या पलंगे परिवार आणि हातांगळे परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं आपला मी शब्द सुमनांनी स्वागत करतोय. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय जनार्दनजी सोरटे साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आमचे मार्गदर्शक गुरुवर्य उत्तम सावंत सर आपण उपस्थित होत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला मी शब्द सुमनांनी स्वागत करतोय. नम्रतेची विनंती आपण आसनस्थ व्हावा. पाठीमागे उपस्थित असणाऱ्या सर्वांना नम्रतेची विनंती आपण आसनस्थ व्हावा. समोर भरपूर जागा शिल्लक आहे. कृपया पुन्हा नम्रतेची विनंती, कृपया पाठीमागे कोणीही बसू नका. पुढे भरपूर जागा शिल्लक आहे. आपण नेहमी शाळेमध्ये जातो. शाळेमध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारला जातो, योग्य जोड्या जुळवा. आज नक्कीच चिरंजीव रेवण आणि चिरंजीविका सौभाग्यकांक्षी ऋतुजा यांची योग्य जोडी जुळालेली आहे. आणि दुसरा एक प्रश्न विचारला जातो, योग्य पर्याय निवडा आणि रिकाम्या जागा भरा. समोर भरपूर रिकामी जागा आहे आणि त्यासाठी आपणच योग्यतेचे आहात. तेव्हा नम्रपूर्वक विनंती आहे, आपण सगळ्यांनी पुढे यावं आणि आसनस्थ व्हावं. जी माणसं हृदयस्थ असतात त्यांनी दुरस्थ असून चालत नाही. तेव्हा आमच्या दोन्ही परिवारांनी आपल्याला प्रेमाचं, मायेचं आणि आपुलकीचं आमंत्रण दिलेलं आहे. त्या आमंत्रणाचा स्वीकार करत वेगवेगळ्या क्षेत्रातील आपण सगळेजण उपस्थित होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपलं केलं जात आहे. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय काटकर सर आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये वर्षा मेडिकलचे सन्माननीय दीपकजी दोशी साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये माहेश्वरसून विशेष उपस्थित असणारे सन्माननीय सतीजी जमदाडे साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नम्रतेची विनंती आपण आसनस्थ व्हावं. अगदी परफेक्ट नियोजनातून संपन्न होत असलेला असा सुंदर अशा प्रकारचा विवाह सोहळा आणि या विवाह सोहळ्याचे आपण सगळेजण साक्षीदार होत आहे. आपणा सगळ्यांची उपस्थिती, आपणा सगळ्यांचा शुभाशीर्वाद नक्कीच वर राजा आणि वधू राणी यांच्या माथ्यावरती पडून त्यांचं जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, ऐश्वर्याचं जावं. दोघांच्या जीवनामध्ये सुखाची नांदी घडावी आणि त्यांचं जीवन हे सुखी व्हावं या जाणीवेतून आपण सगळेजण या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होत आहे. दरम्यानच्या काळामध्ये प्रगतशील बागायतदार सन्माननीय पोपटजी रुपनवर साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय अभिजित वाळके सर आपण या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे. नम्र विनंती आपण आसनस्थ व्हावं. सन्माननीय अमिरजीतजी जानकर साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय सोरटे सर आपण या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय वाघमोडे साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपणा सगळ्यांचीच उपस्थिती, आपणा सगळ्यांचा शुभाशीर्वाद नक्कीच या लग्न समारंभाला लाख मोलाचा आहे. आणि म्हणूनच आपणा सगळ्यांचीच उपस्थिती सतत आणि सातत्याने या विवाह सोहळ्याला अधिक उंची प्राप्त करून देते. आपणा सगळ्यांचं या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं शब्द सुमनांनी स्वागत आहे. हस्ती सर्व संपदा मस्तकात शारदा असे असून दिनसास धुरशी काय व्यर्थ तू, मानसास समर्थ तू. वळवशील तू नद्या, नमवशील डोंगरा, हरवशील सागरा, जिंकशील अंबरा. अदम्य आत्मशक्ती विसरशील किमर्थ तू, मानसा समर्थ तू. अशा समर्थ मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये असा समर्थ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. तेव्हा आपणा सगळ्यांचं या समर्थ सुदिन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये इंदापूरहून विशेष उपस्थित असणारे सन्माननीय मनोजी इंगोले साहेब आपण उपस्थित होत आहे. आपलं या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं शब्द सुमनांनी स्वागत. नम्रतेची विनंती आपण आसनस्थ व्हावं. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय डॉक्टर नारायणजी माळे साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे.
पुण्याहून विशेष उपस्थित असणारे सन्माननीय युवा उद्योजक सन्माननीय मंगेशजी कल्याणकर साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी स्वागत. नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावा. बदलून टाकू आपला महाराष्ट्र सारा, वर्षावी इथे घामांच्या होरात्र धारा. याच कातळांना कळा आणू मोती याची, याच माळेराने पिके काढू सोनी याची. या जाणीवेतून आपणा सगळ्यांची उपस्थिती या लग्न समारंभाला लाख मोलाची उपस्थिती जाणवतीये. आणि म्हणूनच या मंगल प्रसंगी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील सगळे मान्यवर मंडळी या लग्न समारंभाची साक्षीदार होत आहे. आपल्या सगळ्यांचं या पवित्र लग्न समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये नागपूर नगरीचे माजी सरपंच, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय डॉक्टर सन्माननीय ॲडव्होकेट बी.वाय. राऊत साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. नम्र विनंती आपण आसनस्थ व्हावा. ज्यांच्या कलेतून, ज्यांच्या मार्गदर्शनातून, ज्यांच्या खुशाल अशा मार्गदर्शन बोलण्याची ही कला अवगत झाली असे आमचे गुरुवर्य सन्माननीय निवेदक सुखदेवजी वलेकर सर आपण या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहे. शब्द सुमनांनी आपलं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. पंढरीच्या पांडुरंगाच्या या निस्सीम अशा प्रकारच्या भक्तीत रंगलेल्या आणि माऊली भाव वैष्णवांच्या पवित्र भूमीमध्ये संपन्न होत असलेल्या मंगल क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार होत आहे. तेव्हा आपणा सगळ्यांचं या पवित्र आणि मंगलमय अशा विवाह सोहळ्यातून आम्ही मनापासून स्वागत करीत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील आपण सगळे मान्यवर मंडळी उपस्थित होत आहे. संयोजकांना नम्रतेची विनंती आहे, प्रत्येकापर्यंत अक्षता पोहोचतील याची आपण दक्षता घ्यावी. एक पवित्र मंगलमय अशा प्रकारचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, मामाश्री पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय मामासाहेबजी पांढरे साहेब आपण या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहे. आपला आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीनं शब्द सुमनांनी स्वागत करत नम्र विनंती आपण आसनस्थ व्हावं. दरम्यानच्या काळामध्ये फ्लोरा फर्निचरचे सर्वेसर्वा सन्माननीय मोहितजी जाधव साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे. नगरसेवक सन्माननीय अतुलजी बावकर साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य, अक्षदा मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा सन्माननीय तुकाभाऊ देशमुख साहेब आपण या मंगल विवाह सोहळ्याचे साक्षीदार होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत करून नम्रतेची विनंती आपण आसनस्थ व्हावं. कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय रणजितजी महाडिक साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी स्वागत आहे. सन्माननीय पृथ्वीराजजी जाधव साहेब, सन्माननीय ओमकारजी टेके साहेब, सन्माननीय बाळासाहेबजी जाधव साहेब, सन्माननीय अमितजी जळवाळ साहेब, सन्माननीय अशोकजी मुलानी साहेब, सन्माननीय सुधीरजी केमकर साहेब, सन्माननीय जगदीशजी राजमाने साहेब, सन्माननीय योगेशजी गांधी साहेब या सगळ्यांचं आगमन या पवित्र लग्न समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं काळे पेट्रोलियमचे सन्माननीय रमेशजी काळे साहेब आपलं आगमन या लग्न समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी झालेलं आहे. शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे. नम्रतेची विनंती आपण आसनस्थ व्हावं. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय शिवसेनेचे नेते सन्माननीय अधिक भाई ओराडे साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर विठ्ठल कवितके सर आपण या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय प्रतापजी जाधव साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय डॉक्टर संदेशजी गांधी साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय डॉक्टर जाधव साहेब आपण उपस्थित होत आहे. आपलं पुन्हा एकदा शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. खरं तर निर्जीवत झालेल्या शरीराला सदुपणा प्राप्त करून देण्याचं कार्य डॉक्टर मंडळी करत असतात. माणूस जेव्हा आजारी पडतो तेव्हा तो डॉक्टरांकडे जातो, पण खरं तर डॉक्टरच आजारी पडला तर माणसाला देवाकडे जाण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. पण निर्जीव झालेल्या शरीराला पुन्हा एकदा सजीवपणा प्राप्त करून देण्याचं कार्य डॉक्टर मंडळी करीत असतात. आणि म्हणूनच पलंगे फार्म एजन्सीच्या माध्यमातून डॉक्टर आणि मेडिकलच्या माध्यमातून आमच्या पलंगे परिवाराचा खूप मोठा सिंहाचा आणि अभिमानाचा असा हा त्यांचा जीवलग मित्र परिवार आज या मंगलमय विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या राजवैभव मंगल कार्यालयाच्या भव्य शामियाण्यामध्ये या ठिकाणी जमलेला आहे. आणि आपणा सगळ्यांच्या उपस्थितीतून, आपणा सगळ्यांच्या शुभाशीर्वादातून आज नक्कीच चिरंजीव रेवण आणि चिरंजीविका सौभाग्याकांक्षिणी ऋतुजा आपलं भावी जीवन या ठिकाणी सुखद करण्यासाठी, मंगलमय करण्यासाठी, भावमय करण्यासाठी, रंगमय करण्यासाठी,
गंधमय करण्यासाठी आपणा सगळ्यांचीच उपस्थिती, आपणा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आपलं नव जीवन हे घडवण्यासाठी या ठिकाणी वाट बघत आहेत. आणि या जाणीवेतून आमच्या या पलंगे परिवार आणि हतांगळे परिवार या दोन्ही परिवाराच्या या मंगल प्रसंगी आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. बारामतीचे माजी नगरसेवक सन्माननीय दिनेशजी गालिंदे साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नम्रतेची विनंती, आपण आसनस्थ व्हावा. खरं तर एका लग्न समारंभाच्या निमित्तानं एक स्त्री स्वतःचं घर सोडून जात असताना, स्वतःचं अंगण सोडून जात असताना, स्वतःची नाती सोडून जात असताना, नव्या घराचा नवा उंबारठा ओलांडत असताना, नव्या जीवनाची सोनेरी स्वप्न आपल्या अंगणामध्ये बाळगत नव्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आज आपणा सगळ्यांचा आशीर्वाद तिच्या माथ्यावरती पडाव्या, तिचं भावी जीवन हे सुखाचं जावं या जाणीवेतून वेगवेगळ्या क्षेत्रातील आपण सगळे मान्यवर मंडळी आज या पवित्र मंगलमय अशा लग्न समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून आणि विशेषत्वानं उपस्थित होत आहे. तेव्हा आपणा सगळ्यांचं आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करतोय. महिलांच्या पाठीमागे देखील अनेक खुर्च्या शिल्लक आहे. पुरुषांना नम्र विनंती आहे, आपण महिलांच्या पाठीमागे बसायला देखील काही हरकत नाही. पुरुषांना विनंती आहे, आपण महिलांच्या पाठीमागच्या खुर्च्यांमध्ये आसनस्थ व्हावं. सूर्याच्या कोमल किरणांनी, फुलांच्या सुगंधानं तुम्ही तुमची सकाळ, आम्ही आमची सकाळ, तुम्ही तुमची संध्याकाळ, आम्ही आमची संध्याकाळ, आणि या परिवाराला जोडणारी ही सुंदर अशा प्रकारची मध्यान्ह काळ. आणि याच मध्यान्ह समयाला सूर्य अस्ताला जात असताना आपणा सगळ्यांच्या मनातील सूर्य उदित करणारा एक अतिशय पवित्र मंगलमय अशा प्रकारचा विवाह सोहळा आपणा सगळ्यांच्याच उपस्थितीतून या ठिकाणी संपन्न होतोय. तेव्हा आपणा सगळ्यांचं या पवित्र आणि मंगल विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये नगरसेविका सन्माननीय मायाताई उराडे साहेब आपण उपस्थित होत आहे. आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. युवा उद्योजक सन्माननीय मंगेशजी कल्याणकर साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय समीरजी तळे साहेब, सन्माननीय राकेशजी खराडे साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. कमलाकर जवार साहेब बोडगाव आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी स्वागत आहे. सन्माननीय पत्रकार मनोजजी राऊत साहेब आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय पप्पूजी दुधाळ साहेब आपण उपस्थित होत आहे. आपल्या या मंगल प्रसंगी शब्द सुमनांनी स्वागत आहे. नम्रतेची विनंती, आपण आसनस्थ व्हावं. डॉक्टर अक्षय कुमारजी वाघोणे साहेब आपण उपस्थित होत आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपला आम्ही शब्द सुमनांनी स्वागत आहे. वर राजाचं आगमन स्वागत कमनीवरती झालेलं आहे. वधुराणीचे मामा, आपणास नम्रतेची विनंती आहे, वधुराणी चिरंजीविका सौभाग्यकांक्षिणी ऋतुजा यांना आपण लवकरात लवकर तयार करून स्वागत कमनीवरती घेऊन जायचं आहे. दरम्यानच्या कामात सन्माननीय प्रणवजी थोरात साहेब आपण उपस्थित होत आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपला मी शब्द सुमनांनी स्वागत करतोय. नम्रपूर्वक विनंती, आपण आसनस्थ व्हावा. अंधाऱ्या जगाची ही स्त्री व्हा, काळजाची बात काळो खेळा, काळ्या सभेतून काळे विमान घेतो नाही सिग्नल हिरवे लाल, कैसी दिशा आहे विशाल, जिथे जातो तिथे मी माझा सांगाती, मी माझ्या गातो कधी वव्या कधी मीच मला हसडतो शिव्या, अशा मी पणाला सामाजिक हित प्राप्त करून देणाराचा आनंदाचा पवित्र आणि मंगलमय अशा प्रकारचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. राष्ट्रसंत तुकडोजी दास म्हणून जातात, चालवा जगाचा प्रवाह, भवा निसर्ग गुणांचा निर्वाह, यासाठी योजला विवाह धर्म ज्ञानेतायांचा. मानवी जीवनावर एकूण 16 संस्कार होत असतात. त्या 16 संस्कारापैकी एक महत्वाचा मंगलमय अशा प्रकारचा शुभ विवाह सोहळा आपणा सगळ्यांच्या साक्षीतून या ठिकाणी संपन्न होतोय. तेव्हा आपणा सगळ्यांचं या पवित्र आणि मंगलमय विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करतोय. ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय चंद्रकांत दादा ठोंबरे आपण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुसरे चंद्रकांत दादा ठोंबरे आपण उपस्थित होत आहे. आपणा दोघांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय कारंडे साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी स्वागत आहे. नम्र विनंती, आपण आसनस्थ व्हावं. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत नातेवाईक नगरीचे नगराध्यक्ष सन्माननीय नंदकुमारजी लांडगे साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे. नातेवाईक नगरीचे उपनगराध्यक्ष सन्माननीय अतुल बापू पाटील साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी स्वागत आहे. बांधकाम समितीचे सभापती नगरसेवक सन्माननीय अण्णासाहेबजी पांढरे साहेब, नगरसेवक सन्माननीय रणजितदादा पांढरे साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी स्वागत आहे. आमचे सन्मित्र युवा उद्योजक ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय संदीपदादा ठोंबरे आपण या लग्न समारंभाचे साक्षीदार होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे.
सन्माननीय नलोडे साहेब आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे. वर राजाचं आगमन स्वागत कमनेवरती झालेलं आहे. वधुराणीचे मामा आपणास नम्रतेची विनंती. आपण वधुराणी चिरंजीविका सौभाग्यकांक्षिणी ऋतुजा यांना लवकरात लवकर स्वागत कमनेवरती घेऊन जावं. आमच्या लातूर जिल्ह्याहून देखील विशेष आणि असंख्य अशी मान्यवर मंडळी आज या लग्न समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अशा सगळ्या मान्यवर मंडळींचं या पवित्र आणि मंगलमय अशा लग्न समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नगरेची रचावी जलाचे निर्माण भावाने लावावी सर्व जागी. या जन्मेतून प्रज्ञाशील करुणा आणि मानवता या तिन्हींचाही मेळ घालणारा अतिशय पवित्र आणि मंगलमय अशा प्रकारचा सुंदर आणि सुखद सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अशा मंगलमय आणि सुखद सोहळ्याच्या या आनंदायी क्षणाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित होत आहे. तेव्हा आपणा सगळ्यांचं आम्ही शब्द सुमनाने स्वागत करतोय. दरम्यानच्या काळामध्ये शिवतीर्थ कुस्ती केंद्राचे सर्वेसर्वा वस्ता शंकरजी काळे साहेब आपण उपस्थित होत आहे. आपलं या लग्न समारंभाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. युवा उद्योजक सन्माननीय मंगेशजी कल्याणकर साहेब आपण या मंगलमय क्षणाचे साक्षीदार होत आहे. आपलं आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करत नम्रतेची विनंती आपण आसनस्थ व्हावं. पलंगे परिवार आणि हतांगळे परिवार या दोन्ही परिवाराचे विनंतीला मान देऊन वेगवेगळ्या क्षेत्रातील आपण सगळे दिग्गज मान्यवर मंडळी या लग्न समारंभाचे या ठिकाणी साक्षीदार होत आहेत. तेव्हा आपणा सगळ्यांचे या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत आहे. हॅलो 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 कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय प्रेमभैया देवकते साहेब आपण उपस्थित होत आहे. आपलं या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत आहे. सन्माननीय राहुल दादा रणदिवे साहेब आपण उपस्थित होत आहे. आपल्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत आहे. नम्रपूर्वक विनंती आपण आसनस्थ व्हावं. एक अतिशय पवित्र आणि मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी असा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपणा सगळ्यांचीच उपस्थिती या लग्न समारंभाला लाख मोलाची आहे. आपणा सगळ्यांच्याच उपस्थितीतून आता पवित्र सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. तेव्हा आपणा सगळ्यांचं या मंगलमय आणि पवित्र लग्न समारंभाच्या निमित्तानं आपला मी शब्द सुमनांनी स्वागत करतोय. नक्कीच चिरंजीव रेवण आणि चिरंजीविका सौभाग्यकांक्षिणी ऋतुजा आपलं भावी जीवन हे सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं घालवण्याकरता आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील या वधूवरांना शुभाशीर्वाद देण्याकरता त्यांचं भावी जीवन सुखात जावं अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराकडे काढण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अशा सगळ्यांचं आम्ही या पवित्र आणि मंगल विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करीत आहेत. बारामतीचे सन्माननीय राजेंद्रजी गालिंदे साहेब आपण उपस्थित होत आहे. आपलं या पवित्र विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत आहे. डॉक्टर अक्षयजी गालिंदे साहेब आपण उपस्थित होत आहे. आपल्या देखील या मंगल विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय संजय मामा उराडे साहेब आपण या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहे. आपलं आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करतोय. वर राजाचं आगमन स्वागत कमनेवरती झालेलं आहे. वधुराणीचे मामा नम्रतेची विनंती आहे. आपण वधुराणी चिरंजीविका सौभाग्यकांक्षी ऋतुजा यांना आपण लवकरात लवकर स्वागत कमनेवरती घेऊन जावं. आजच्या सुंदर कार्यक्रम उत्तम आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं फोटो सेशन करून आजचा सुंदर सोहळा जिवंत ठेवण्यास कार्य करणारे संकल्प मल्टी सर्व्हिसचे सगळे सहकारी अशा सगळ्यांचा आम्ही या लग्न समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करीत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय रवी बोडरे मालक आपण उपस्थित होत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे. शिक्षण महर्षी सन्माननीय एमडी ढोबळे सर आपण आजच्या निमित्तानं या पवित्र लग्न समारंभाच्या निमित्तानं आपला मी शब्द सुमनांनी स्वागत करत नम्रतेची विनंती आपण पुढे यावं आणि आसनस्थ व्हावं. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय धनाजी पांढरे साहेब आपण उपस्थित होत आहे. आपला आम्ही या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करतोय. सागराच्या तळाशी अनेक शिंपले असतात परंतु साऱ्या शिंपल्यांमध्ये मोती नसतात. अगदी थोड्या शिंपल्यांमध्ये मोती असतात. अगदी त्या जाणीवेतून आपण सगळेजण उपस्थित होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रसिद्ध व्यापारी सन्मान्य अंबादाजी पलंगे साहेब आपण उपस्थित होत आहे. आपल्या या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे.
नजरेने पाहावा, मनाने टिपावा आणि स्मरणाने जपावा या पद्धतीचा गोडगोजीरवाणा सोहळा आज या ठिकाणी आमच्या पलंगे परिवार आणि हतांगळे परिवार या दोन्ही परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। तेव्हा या दोन परिवाराच्या या मधुर मिलन प्रसंगी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील सगळे मान्यवर मंडळी उपस्थित राहत आहे आणि वर राजा आणि वधू राणी यांच्या माथ्यावरती मंगल अष्टकांची उधळण करताय। या जाणीवेतून आपणा सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करीत आहे। मोर पिसाच्या सोन पावलावरती शब्दरंग कसं म्हटले, मान्यवरांच्या पदस्पर्शाचे प्रमभागी आम्हाला लाभले। या जाणीवेतून वेगवेगळ्या क्षेत्रातील आपण सगळे दिग्गज मान्यवर मंडळी आज या पवित्र आणि मंगल विवाह सोहळ्याचे साक्षीदार या लग्न समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी होत आहेत। तेव्हा आपणा सगळ्यांचं आम्ही या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय। महाराष्ट्र चॅम्पियन सन्माननीय उत्तम दादा पलंगे साहेब, उत्तम दादा फरतडे साहेब आपलं आगमन या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी झालेलं आहे। मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय सुनील भाई पारिक साहेब आपण उपस्थित होत आहे। या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपला मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे। खरं तर एका लग्न समारंभाच्या निमित्तानं एक बी जमिनीमध्ये टाकावं, त्या बियाला अंकुर यावे। सन्माननीय रणजितजी महाडिक साहेब आपण उपस्थित होता आपल्या या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत आहे। सन्माननीय रणजितजी फडे साहेब आपण या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहे, मनपूर्वक स्वागत आहे। सन्माननीय निलेशजी गांधी साहेब आपण उपस्थित होत आहे, मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। सन्माननीय रणजितजी केंजळे साहेब आपण या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होत आहे। आपलं या लग्न समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत आहे। लड़के वाले हैं, बारात तो लेके जाएंगे। लो चली मैं मेरे भाई की बारात लेके, लो चली मैं लो चली मैं मेरे भाई की बारात लेके, लो चली मैं ये बैंड बाजा सारे बराती खुशियों की सौगात लेके, लो चली मैं मेरे भाई की बारात लेके, लो चली मैं। भाई दुल्हा बना सर पे सेहरा सजा, गहना तेरी आंच बनाए देती है। प्रेम की कलियां खिले पल पल खुशियां मिले, सच्चे मन से आज दुआएं देती है। घोड़े पे चढ़ के चला है भैया अपनी दुल्हन से मिलने, लो चली मैं मेरे भैया की बारात लेके, लो चली मैं। छोटे छोटे भाइयों के बड़े भैया आज बनेंगे किसी के सैया। छोटे छोटे भाइयों के बड़े भैया आज बनेंगे किसी के सैया। ढोल नगाड़े बजे शहनाई
जाएंगी प्यार की इनको हथकड़ियाँ जचते हैं देखो कैसे बड़े भैया जचते हैं देखो कैसे बड़े भैया राम जी बिहाने चले सीता मैया छोटे छोटे भाइयों के बड़े भैया आज बनेंगे किसी के सैया ढोल नगारे बजे शहनाइयाँ झूम के आई मंगल घड़ियाँ अतिशय सुंदर आणि नैरम्य वातावरणामध्ये आजचा सुंदर या ठिकाणी सोहळा संपन्न होतोय. खरं तर एखादं बी जमिनीमध्ये टाकावं, त्या बियाला अंकुर यावे, अंकुराचे रोप व्हावे, रोपाला फळं लागावी, पानं लागावी, फळं लागावी आणि बियाचं रूपांतर जसं फळामध्ये पानामध्ये आणि फळामध्ये होतं अगदी त्याच पद्धतीनं चिरंजीव रेवण आणि चिरंजीविका सौभाग्यकांक्षी ऋतुजा यांचं आपणा सगळ्यांशी वेगवेगळ्या अंदाबंधातून नातं जोडलं जावं. त्या नात्याला अधिकचा गंध प्राप्त व्हावा, अधिकचा प्रीतीचा सुगंध प्राप्त व्हावा या जाणीवेतून आपण सगळे मान्यवर मंडळी हक्काच्या, अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या आणि नातेवाईक पंचकृषीमध्ये अधिक अधिकार संपन्न असणार अशा या पलंग परिवाराचे आपण सगळेजण या ठिकाणी साक्षीदार होत आहे. तेव्हा आपणा सगळ्यांचं या मंगल आणि पवित्र अशा विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करत आहेत. खरं तर सूर्य उगवतो आणि मावळतो, फुले फुलतात आणि सुकतात, ओढे वाहतात आणि नाटतात, माणसं जन्माला येतात आणि एक दिवस या जगातून निघून जातात. तुम्ही आम्ही जन्माला यावं, या पवित्र विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित राहावं आणि वरराजा आणि वधूराणी यांच्या माथ्यावरती मंगल अष्टकांची उधळण करावी या जाणीवेतून उपस्थित सर्व स्नेहीजन, स्वजन, आप्तजन, नातलग, सगळे सोयरे, मित्रमंडळी, पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, कला, क्रीडा, कृषी, अर्थ, अध्यात्म, इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, वाणिज्य आणि माझा महाराष्ट्र ज्या बळीराजा शेतकरी कष्टकऱ्यांसहित आपणा सगळ्यांच्या उपस्थितीतून असा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मी निवेदक संदीप जाधव आपणा सगळ्यांचं या पवित्र विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करीत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पलंगे आणि हातांगळे यांच्या शुभविवाह निमित्त आलेल्या सर्व पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, महिला भगिनी या सर्वांचं मी मनापासून सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सहर्ष स्वागत. आज या ठिकाणी नातेपुते नगरीचे माजी डेप्युटी सरपंच श्रीमान शेठ वामनराव दामोदर पलंगे उर्फ वामन काका यांचे नातू आणि प्रगतशील बागायतदार बबन तात्या पलंगे यांचेही नातू आणि सर्व आमच्या पलंगे परिवाराचे पुतणे आणि तसेच नातेपुते नगरीचे प्रथम नगराध्यक्षा सौभाग्यवती उत्कर्ष राणी उमेश पलंगे आणि नातेपुते नगरीमध्ये थोड्या कालावधीमध्ये मेडिकल व्यवसायामध्ये भरपूर प्रगती दाखवणारे आमचे बंधू उमेश बबनराव पलंगे यांचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ चिरंजीव रेवण आणि तसेच बालाजी हातांगळे निलंगा यांची ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कन्या तृतीय कन्या ऋतुजा यांचा शुभविवाह आज या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्वजण त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुनश्च पलंगे व हातांगळे परिवाराच्या वतीनं मनापासून सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सहर्ष स्वागत करतो. लग्न लागल्यानंतर आलेले बाहेरगावचे पाहुणे मंडळी, मित्रमंडळी यांनी जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी दोन्ही परिवाराच्या वतीने मी विनंती करतो. जय हिंद, जय श्रीराम. धन्यवाद आबासाहेब. पुनश्च एकदा या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व स्नेहीजन, स्वजन, आप्तजन, नातलग, सगळे सोयरे, मित्रमंडळी, आमच्या पलंगे आणि हातांगळे परिवारावरती प्रेम करणारे आपण सगळे मान्यवर मंडळी आपणा सगळ्यांचं आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करून आदरणीय केसकर काका आपणास नम्र विनंती आहे आपण आपल्या मंगलमय अशा वातावरणामध्ये अर्थपूर्ण श्लोकांनी आणि मंगल अष्टकांनी या विवाह सोहळ्याला या ठिकाणी बद्ध करावं. आपण या विवाह विधीला प्रारंभ करावा. आदरणीय काकासाहेब. काकांना विनंती आहे आपण या विधीला प्रारंभ करावा. कृपया सर्वांपर्यंत अक्षता पोहोचतील याची संयोजकांना विनंती आहे आपण त्याची दक्षता घ्यावी. आपणा सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये आपणा सगळ्यांच्या शुभाशीर्वादामध्ये असा पवित्र आणि मंगलमय अशा प्रकारचा संध्या समयाला संपन्न होत असलेला असा पवित्र असा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या विवाह सोहळ्याला आपण सगळेजण आमच्या पलंगे परिवार आणि लातूरहून उपस्थित असणाऱ्या हातांगळे परिवार या दोन्ही परिवाराच्या या मधुर मिलन प्रसंगी आपण सगळेजण
या ठिकाणी उपस्थित राहत वरराजा आणि वधूराणी यांचं भावी जीवन सुखाचं समृद्धीचं जावं, त्यांच्या जीवनामध्ये सुखाची नांदी घडावी आणि ज्ञानोबांनी म्हटल्याप्रमाणे अवघाचे संसार सुखाचा करीनं आणि आनंद भरीनं तिन्ही लोकी, अशा तिन्ही लोकांमध्ये त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा, संसार सुखाचा जावा, आनंदाय जावा आणि आनंददायी कुटुंब त्यांचं घडावं, या जाणीवेतून आपण सगळेजण या मंगल प्रसंगी या ठिकाणी उपस्थित होत आहे. तेव्हा आपणा सगळ्यांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मी काकांना विनंती करतो की आपण या विधीला प्रारंभ करावा. हॅलो. सर्वांना अक्षर मिळाले का? देव का आलं का? लग्नाला सुरुवात करायची का? सर्वजण आले का? हरे ओम श्रीमन महागणपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वासुदेवताभ्यो नमः. लक्ष्मीनारायणे सर्वभ्ये देवभ्ये नमो नमः. निर्विघ्नमस्तु. सुमुखं शङ्करन्दञ्जे कपिलो गजगणनाः. लंबोदर वेगडो विघ्नशान्तिं गणादिवाः. धूम्रकेतो ध्यायो भालचन्द्रो गजानना. द्वादशे विद्यारम्भे च विवाहे प्रवेशे निर्गमे तदाः. संग्रामे सङ्कटचैव विघ्नस्तं न जायते. शुक्लं वरदेवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदने ध्यायते सर्वविघ्नोपशान्ते. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायण नमोस्तुते. मङ्गलम् एषार्थ भगवान् मङ्गलं हरे. हरि ओम. स्वस्तिनेन्द्रो वृद्धाद्रवाः. स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. स्वस्ति नो आरिष्टामिम्. स्वस्ति नो बृहस्पति ददातु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म. तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना लक्षात मिळाले का? कुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मल्लाळो. मुरुडं विनायकमहं चिन्तामणि स्थेवरं लेण्याद्रौ. गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओदरं ग्रामोरांगण. संस्थित गणपती. कुर्या सदा मंगल सुमंगल
मंगल सावधान गंगा सिंधू सरस्वतीचे यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मवती वेदिका शिव्रवे त्रिव्रती महाशुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलये समुद्र सरिता कोर्या सदा मंगल शमंगल सावधान राजा भी मकर रुक्मिणी सनयनी देखो निचिल ताकरी ही कन्या सगुणावरा नृपवरा कनवासिम्या देईजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासे समर पुमने रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसने कुर्या सरा मंगल शमंगल सावधान लाभो संतते संपदा बहुतुमा लाभो तही सद्गुण साधोनी स्थिर कर्म आपुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरीन हेची कतिती कीर्ती करा उज्ज्वल ग्रहस्थाश्रम हा तुम्हा वधुवरा देवो सदा मंगलम शुभमंगल सावधान आता वद सावधान समयोग साधा समय पय्यसे वाग्वादान करा पलार्ध घटिका संपूर्ण लियसे भावे सद गुरुचे पदांबुजधरा चित्ते स्मरा साजरे दुपक्षी कुलदैवता वधवरा कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान तदेव लग्नम ताराबलम चंद्रबलम देवबलम विद्याबलम उपस्थित झालेल्या आपणा सर्व मंडळ मंडळींचं स्मरामी लाभते जाजते जागुते या पवित्र विवाहस्थळीच्या निमित्ताने आम्ही आपलं दोन्ही परिवाराच्या वतीनं ब्रह्म विष्णू महेश्वरान सरस्वती प्राण या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करत सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे सगळ्यांनी स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाचा स्वाद घ्यावा विनमुख कोणीही जाऊ नये
नम्रतेची विनंती आहे, सर्वांनी स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्यावा. आज आपण सगळेजण या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं वर माथ्यावरती मंगल अष्टकांची उधळण करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाला. त्याबद्दल आपणा सगळ्यांचं आमच्या पलंगे परिवार आणि हातांगळी परिवाराच्या वतीनं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करत उपस्थित झालेल्या सर्व स्नेहीजन, स्वजन, आप्तजन, नातलग, सगळे सोयरे, सर्व डॉक्टर, वकील, पत्रकार, चित्रकार, गीतकार, संगीतकार यांच्या सहित आपण सगळे मान्यवर मंडळी, सर्व माता भगिनी आज या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाला. त्याबद्दल आपणा सगळ्यांचं आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत करत सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्यावा. सर्वांना विनंती आहे, जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये. असाच होता मनात माझ्या माझा साजन ग, स्वप्नी पाहिला तसा भेटला माझा साजन ग, माझ्या सजना माझ्या राजा, माझ्या सजना रे माझ्या राजा. जणू कळीला फुलवायाला आला विखळ हा गंधवारा, आला विखळ हा गंधवारा. फुलवेलीला मिळे आसरा, जसा लाटेसला भेगिनारा, जसा लाटेसला भेगिनारा. असाच होता मनात माझ्या माझा साजन ग, अशीच होती मनात माझ्या माझी सजनी ग, माझी सजनी माझी राणी, माझी सजनी ग माझी राणी. आकाशीची जणू परी माझ्यासाठीच उतरून आली, माझ्यासाठीच उतरून आली. पुरा गुंतलो गुलाम झालो, तिच्या प्रीतीनेही जादू केली, तिच्या प्रीतीनेही जादू केली. अशीच होती मनात माझ्या माझी सजनी ग, स्वप्नी पाहिला तसा भेटला माझा साजन ग, माझ्या सजना माझ्या राजा रे माझी राणी. हो, हो, नवीन मांडू जगदोभाचे, जिथे दुःखाची चाहूल नाही, जिथे दुःखाची चाहूल नाही. हातान मागे वळायचे ग,
पुनश्च एकदा आपणा सगळ्यांचं या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करत सर्वांना नम्रतेची विनंती, आपण सगळ्यांनी स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्यावा। आजच्या या सुंदर सोहळ्याच्या निमित्तानं आपणा सगळ्यांच्या कानावरती कर्णावरती सुमधुर अशा प्रकारचं गायन ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निघत आहे असे सप्तसूर म्युझिक मैफिलचे आमचे सन्माननीय अनिकेतजी भोसले सर यांचं मनापासून स्वागत। आजच्या सुंदर सोहळ्याचं उत्तम आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजनबद्ध नियोजन करणारे सन्माननीय बोले मंडप आपले देखील मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर आजच्या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्ताने फोटो सेशन करणारे सन्माननीय दृष्ट संकल्प लागण्या आपलं सर्वांचं जोगे स्वागत आहे। सारे गाल बोट है कुठे नसे जग दोघांचे असे रचोकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे दृष्टी लागण्या जोगे सारे गाल बोट हे कुठे नसे जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे स्वप्नाहून सुंदर घरटे ला 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 ला. मनाहून असेल मोठे ला 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 ला. दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे आनंदाची आणि तृप्तीची शांत सावली इथे मिळे जग दोघांचे असे रचोकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे ला 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 ला. ला 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 ला. साथिया तूने क्या
फिर संभाल ला 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 ये मैं चला ला 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 जाना कहा ला 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 आदिल में आ ला 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 साथिया तूने क्या किया बेलिया ये तूने क्या किया मैंने किया है तुमसे प्यार इतना करो ना मुझे प्यार इतना करो ना मुझे प्यार हॅलो डिले जरा कमी करा डिले रिवर्ब जास्त झालाय आंखें मेरी सपने तेरे दिल मेरा यादें तेरे हो मेरा है क्या ला ला सब कुछ तेरा जा तेरी सांसें तेरी मेरी आँखों में आंसू तेरे आ गए मुस्कुराने लगे सारे गम तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना तूने आवाज दी देख मैं आ गई प्यार से है बड़ी कसम मिलती है ऐसे बेचैन होके तूफान में जैसे आंखों में से मिलती है ऐसे मुझको क्या हुआ है क्यों मैं खो गया क्या बताऊं यारो ओ मैं तो हिल गया कोई मिल गया मिल कोई मिल गया हो मेरा दिल गया क्या बताऊं यारो रानी ग कसी ही जिंदगी त्यानी बानी ग ये ना प्रिय तू ये ना प्रिय ला 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 मंद धुंद ही गुलाबी हवा पापा 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 प्रीत गंध ला 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 साजना तू ये साजना विसर झाले गेले सख्या रे शरण आले राया तुला रे विसर झाले गेले सख्या रे शरण आले राया तुला रे प्रिय जगू कसा तुझ्या विना मी राणी ग कसे